एनोस येथे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी। नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी सागर सव्वालाखे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनोस येथे दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। जय संताजी एकनाथ महाराज तेली समाज सेवा संघ तालुका अध्यक्ष रवींद्र लेंडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अमरावती येथील सुनील माळोदे, प्रमोद गोधनकर, उमेश चौकडे, स्वप्नाली गायधने, संगीता भस्मे, संजय मापले, नामदेव गुलाने, मोनाली बाभुळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी एनोस येथील समाजातील कार्यकर्ते तसेच गावातील बरेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तुम्हाला लोक भेटले नाही की आम्ही तुम्हाला भेटलो नाही की तुम्ही आम्हाला भेटला नाही, परंतु सामाजिक रचनेमध्ये जर परिवर्तनाचा विषय केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणाशिवाय कुठलंही दुकान लागत नाही, राजकारणाशिवाय कोणताही माणूस मोठा होत नाही, राजकारण झाल्याशिवाय माणसाला हार पडत नाही, राजकारणाचे अधिकार आल्याशिवाय माणूस सामाजिक रचना सुद्धा होऊ शकते। आणि म्हणून एकत्रित असलेल्या 12.5 जातीमधल्यातून एक बैल असतील, 2 बैल असतील, कराडी असतील, राठोड असतील, सावजी असतील, मराठा असतील, कुठलाही समाज आपल्याला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज का असते? या राज्यामध्ये असलेल्या संपूर्ण संस्था, या राज्यामध्ये असलेल्या संपूर्ण कोऑपरेटिव्ह बँक्स, या राज्यामध्ये असलेले 288 पैकी 165 आमदार, 48 पैकी 29 खासदार, या राज्यामध्ये असलेल्या 14,500 ग्रामपंचायत, 14,500 पंचायत समिती, या राज्यामध्ये असलेल्या 34 जिल्हा परिषद, या राज्यामध्ये असलेल्या 1044 नगरपालिका, किती लोक आहेत? किती लोक आहेत? मग आयुष्यभर तो धंदा करायचा की लोकांच्या मागे करून लोकांना धुवायचं काम करायचं का? येणारी पिढी तुम्हाला माफ करणार, कदाचित माफ करणार। एक लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटच्या नॅशनल पॉलिसी पासून, राज्यस्तरीय पॉलिसी पासून, गव्हर्नमेंट पासून तर शासकीय नोकऱ्यांमध्ये तर कंपन्यांमध्ये टोटल सॅच्युरेशन चालू आहे। इतकं सॅच्युरेशन आहे की आज आमचा 20 झालेला पोरगा पुण्यामध्ये 3,000 रुपयांनी नोकरी करते आणि बाप त्याला 10,000 रुपये। सत्य, माझ्या मुलीचाच पोरत आहे, माझी मुलगी जीवला आहे। इतकं सॅच्युरेशन चालू आहे आणि त्याच्या मागे जाऊन आपण खेड्यामध्ये, ग्रामीण भागांमध्ये आपण आलो। वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याला 3,500 रुपये मला वाटतं सोयाबीनचा भाव आणि 7,200 कापसाचा भाव। कशी पिढी घडवणार आहे? कसं चालणार आहे? अरे 6-7 मुलं जेव्हा